हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आहे गुरुवार आणि सकाळी सकाळी आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे। तर आणि आज एक छान रेसिपी पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर पुढे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा। तर क्लायमेट थंड आहे, आज नाशिकमध्ये खूप थंडी आहे। चला आता सकाळचे 8 वाजले आणि आता पुढे ब्लॉगला आपण स्टार्ट करूया। तर सकाळी माझ्या मुलाला उठल्यावर भूक लागलेली आहे, तर तो म्हटला मला बनाना वेफर्स दे खाण्यासाठी। तर इथे दिले आहे त्याला आणि इकडे तो कार्टून पण बघतोय, बघता बघता खातोय। त्यानंतर माझी सकाळी सकाळी घाई असते ती म्हणजे टिफिन बनवण्याची। तर इथे मी हस्बंडसाठी टिफिन बनवते आहे। त्यासाठी इथे सगळं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे कट करून घेतलं आहे आणि उसळ बनवते आहे आज मी टिफिनसाठी। आणि इकडे पीठ पण मळून ठेवलेलं आहे। तर आता आधी भाजी बनवून घेते, त्यानंतर चपाती बनवणार आहे मी। सध्या हिवाळा असल्यामुळे सर्वांनाच सकाळी उठण्यासाठी थोडासा कंटाळाच येतो। तर आज थोडंसं उठायला लेटच झालेलं आहे, तर त्यामुळे खूपच घाई आहे सकाळी सकाळी टिफिन बनवण्याची, बाकी सर्व कामं आवरण्याची। तर माझे पाणी वगैरे भरून झालेलं आहे आणि आता इथे मी टिफिन बनवायला घेतलेला आहे। तर अशा प्रकारे सिंपल पद्धतीने आज मी उसळ बनवते आहे। तेलामध्ये कांदा टोमॅटो फ्राय करून मग त्यामध्ये मिरची पावडर, मसाला वगैरे सगळं ॲड करून आणि मग त्यात उसळ आणि थोडासा बटाटा पण टाकलेला आहे। तर अशा पद्धतीने सिंपल मी उसळ आज बनवलेली आहे। आपला संपूर्ण टिफिन रेडी झाला आहे, भाजी, चपाती आणि हे आहेत ओट्स। तर आता मी पॅक करते टिफिन आणि देते आहे त्यांना। आणि आता आम्ही इथे नाश्ता करतो आहे, माझा मुलगा आणि मी। तर टिफिनमध्ये जी भाजी बनवली तिथेच दररोज आम्ही नाश्त्यासाठी भाजी आणि चपाती खात असतो। तर मुलाला आज मी भाजी आणि चपाती आणि माझ्यासाठी पुरणाची पोळी केली आहे, कारण कालचं संक्रांतीचं जे पुरण उरलं होतं पुरणपोळीचं, तर ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं। तर त्याची माझ्यासाठी पुरणपोळी बनवली आहे। तर आम्ही आता ब्रेकफास्ट करतो आहे। नाश्ता वगैरे झाला आणि आता चिकी बसतो आहे स्टडी करण्यासाठी। तर तो दररोज 1 तास तरी ॲटलिस्ट स्टडी करतो, तर त्याला आवडतो स्टडी करायला। आता मी त्याला बसवलं आहे, स्टडी करण्यासाठी बसला आहे चिकी। थंड क्लायमेट आहे आणि अशा क्लायमेटमध्ये मस्त गरमागरम स्वीट असा गाजरचा हलवा ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर मी कशा पद्धतीने बनवते थोड्या वेगळ्या पद्धतीने आज दाखवणार आहे। तर बघूया, चला स्टार्ट करू।
तर हलवा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून आणि किसून घेतलेले आहेत. त्यानंतर 1 वाटी दूध घेतलंय गरम, 1 वाटी साखर, त्यानंतर काजू आणि पिस्त्याचे काप घेतले, हा खवा घेतलाय अर्धी वाटी आणि 2 चमचे तूप घेतलंय. तर चला आपण स्टार्ट करू आता कसा बनवायचा आहे गाजरचा हलवा. तर सगळ्यात आधी इथे मी कढई ठेवली आहे गॅसवरती आणि कढई तापल्यानंतर त्यामध्ये आपण जो गाजरचा किस घेतलेला आहे तो टाकणार आहे आणि तो चांगला परतून घेणार आहोत आपण कढईमध्ये. त्यानंतर हे चांगलं परतून घेतल्यानंतर आपण जी साखर घेतली होती 1 वाटी ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे. तर ही जी प्रोसेस आपण आधी करतोय त्याच्यामुळे साखर टाकल्यामुळे पण त्याला मॉइश्चर सुटतं, म्हणजे पाणी सुटतं आणि त्यामुळे गाजराचा जो फ्लेवर आहे तो चांगला उतरला जातो हलव्यामध्ये. तर आता हे पण आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखरेचं पाणी जे आहे ते पूर्ण इव्हॅपोरेट होत नाही, म्हणजे पूर्ण पाणी शोषून घेत नाही गाजर, तोपर्यंत आपल्याला हे पूर्ण परतून घ्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे याला 5 ते 10 मिनिटे लागतात. तर आता आपण बघू शकतो की पूर्ण पाणी नाहीसं झालेलं आहे याच्यातून. तर आता या स्टेजला आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तूप. तर तूप आपण जास्त नाही वापरलं आहे, 2 चमचे तूप घेतलेलं आहे ते आता आपण यामध्ये टाकणार आहोत आणि आपल्याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा. त्यानंतर आता यामध्ये 2-3 वेलची घेतल्या होत्या मी, त्याची पावडर टाकली आहे, बारीक करून घेतली आहे आणि जे आपण काजू आणि पिस्त्याचे काप घेतले होते ते टाकणार आहे. तुम्हाला बदाम जर आवडत असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. इथे मी काजू आणि पिस्त्याचेच काप घेतले ते टाकायचे आहे आणि ते चांगले आता आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता या स्टेजला आपण जे दूध घेतलं होतं 1 वाटी ते आपण यामध्ये मिक्स करू. दूध टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे परत एकदा हलवा. आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. त्यानंतर आपण जो खवा घेतला होता अर्धी वाटी तो याच्यात टाकणार आहे. त्यातला 1-2 चम्मच खवा मी ठेवलेला आहे गार्निशिंगसाठी. तर आता आपल्याला खवा पण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि यावर आता आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊ. 5 मिनिटं होऊन गेले आहेत आणि आता आपण झाकण खोलून पाहूया. तर आपला गाजरचा हलवा रेडी आहे. बघू शकता किती छान दिसतोय आणि अशा प्रकारे मी इथे गार्निश केलेला आहे गाजरचा हलवा. खूप छान दिसतोय ना. तर चला आता आपला गाजरचा हलवा पण झालेला आहे आणि मी टेस्ट पण करून पाहिला, खूप छान झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला